अरे 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 यार, बंद पडली. इथं 30 किलोमीटरवरती सर्व्हिस सेंटर आहे, पण तिथपर्यंत जाईल का नाही शंकाच वाटते जरा. कसला तरी आवाज पण आला. आता बहुतेक लोकल मेकॅनिकलाच दाखवावी लागते वाटतं. मी आहे ना सर, टेन्शन नका घेऊ. मी टाटा मोटर्सचा स्टार गुरु आहे. स्टार गुरु म्हणजे? स्टार गुरु एक असा मेकॅनिकल आहे ज्याने टाटा मोटर्सकडून ट्रेनिंग घेतलेली आहे. आमची गाडी तेवढी नीट करून द्या की. ओके सर, आत्ताच करून देतो 2 मिनिटात. चकित झालात ना? ग्राहकांच्या सुविधेसाठी टाटा मोटर्सने तब्बल 46,000 लोकल मेकॅनिक्सना स्टार गुरु बनवले आहे. त्यामुळे गाडीची चिंता सोडा, टाटा मोटर्सच्या भरोशावर गाडी चालवत राहा आणि प्रॉफिट वाढवत राहा. मंडळी, पुण्यापासून 600 किलोमीटर अंतरावरती मी आलेलो आहे. यवतमाळ जिल्ह्यातील इथे पुसदगाव जे आहे तिथे आलेलो आहे आणि तुम्हाला मी दाखवतो टाटा मोटर्सचं स्टार गुरुचा बोर्ड इथे लावलेला आहे. जागोजागी असे स्टार गुरुचे बोर्ड दिसत आहेत. मग माझ्या मनात हा प्रश्न आला की नक्की हे काय आहे, याचा उपयोग आपल्या कमर्शियल व्हेकलवाल्यांना कसा होणार आहे. सरळ जाऊया त्यांना आणि विचारूया. नमस्कार, पुण्यावरून आलोय मी. नमस्कार. ऑटो हेल्पर यूट्यूब चॅनल आहे आणि मी एक रिव्ह्यूअर आहे. स्टार गुरुचा बोर्ड पाहिला वरती, त्याच्याबद्दल माहिती आम्हाला देताल? देऊ ना वावा तुम्हाला. चला. देतो ना. चला या. नमस्कार, तुमचं नमस्कार. स्वागत आहे ऑटो हेल्पर मराठीमध्ये. आपलं नाव? माझं नाव रणवीर पाटील. अच्छा, तुम्ही इथेच राहता? हो, मी इथंच राहतो पुसदमध्ये. तुम्ही मेकॅनिक आहात इथले? हो, मी मेकॅनिकल आहे इथं. अच्छा, किती वर्ष झालं तुम्ही मेकॅनिक आहात? मला 10 ते 12 वर्ष होते. बरं, मग हे स्टार गुरु बऱ्याच ठिकाणी मी बघितलं बरं का. हा. स्टार गुरुचे बोर्ड लावलेले आहेत आणि लोक अप्रिशिएट पण करतात या ह्याला. हा. हे स्टार गुरु म्हणजे नक्की काय? स्टार गुरु म्हणजे एक असा सर्टिफाईड मेकॅनिकल आहे बरं. ज्याने मला जसं की आता टाटा मोटर्सने नागपूरला ॲडव्हान्स ट्रेनिंग दिलेली आहे. जसं की मला आता या गाडीचं समजा वायरिंगचे कामं, सेन्सरचे कामं किंवा BS6 मधले जे बी BS6चं जे बी आहे ते पूर्ण मला त्याच्यात ॲडव्हान्स ट्रेनिंग मला टोटल दिलेली आहे. अच्छा, म्हणजे टाटा मोटर्सनी तुम्हाला ॲडव्हान्स ट्रेनिंग त्यांच्या तिथे दिलेलं आहे. हा. म्हणजे तुम्ही सगळे प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह करू problem शकता. solve करू जसे शकतो. सर्व्हिस सेंटरला प्रॉब्लेम सॉल्व्ह केले जातात तसेच तुम्ही सुद्धा करू शकता. तिथं जसे सर्व्हिस सेंटरला जे करते तसंच आम्हाला इथं सगळं करू शकतो आम्ही. बरं. आता समजा मी आता नवीन गाडी घेतली काही महिन्यापूर्वी आणि समजा मला आता सर्व्हिस करायची, फ्रीमध्ये सर्व्हिस आहे. तर फ्रीमध्ये सर्व्हिस केल्याच्यानंतर आपल्या ते फ्री सर्व्हिस जशी शोरूमला होते हां. सर्व्हिस सेंटरला, तसेच आम्हाला इथे बी अथॉरिटी दिलेली आहे. बरं, म्हणजे तुम्ही गाडी सर्व्हिसिंग पण करू शकता. सर्व्हिसिंग ब्रेकडाऊन झाला तरी ब्रेकडाऊन झालं तरी आम्ही ते तिथं जाऊन solve करू प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. तिथं जर समजा नाही जर झालं तर आम्ही इथं येऊन त्यांचं काम करू शकतो. तर मी बघितलं की ते 100 ते 150 किलोमीटरच्या अंतरावरती सर्व्हिसिंग पॉईंट आहे. तर त्या सर्व्हिस सेंटरला नेण्याला खर्च पण खूप येईल खर्च आणि येतो. लांब पण आहे भरपूर, हां. वेळ पण जाईल. मग आता समजा असे स्टार गुरु असतील, तिथं आलो मी, तर त्या ठिकाणी मला अंडर वॉरंटी गाडीचं काम करून मिळेल? अंडर वॉरंटीचं काम तुम्हाला करून मिळेल. आता जसं की आता तुम्ही पुण्याहून आलेली आहे, बरं. पुण्याहून आल्याच्या नंतर बुवा तुमची आता आमच्या एरियात जवळपास गाडी बंद पडलेली आहे, तर त्या टाटा मोटर्सने असं स्टार गुरु असा एक तयार केलेला आहे की बुवा कस्टमरला कोणताही त्रास नाही होऊ किंवा कोणताही एखादा बुवा स्टार गुरु जे मेकॅनिकल आहे तिथं अथॉराईज काम झालं पाहिजे. बरं, म्हणजे अंडर वॉरंटीचं अंडर काम वॉरंटी होणार. तुम्हाला काम होईल, वॉरंटी त्याची राहील. अच्छा, फ्री सर्व्हिस असते. फ्री सर्व्हिस असेल तर फ्री सर्व्हिस पण होईल. आणि हा सगळा डेटा टाटा मोटर्सकडे टाटा राहणार. मोटर्सकडे राहते. बरं, आणि पार्ट्सचं कसं, म्हणजे आता समजा एखाद्या गाडीतला पार्ट गेला तर तो कसा मॅनेज करतो? पार्टचं म्हणजे असं जवळपास पार्ट तर अवेलेबल राहते. बरं. हां. जर नसेल समजा तर मॅक मोटर्स यवतमाळ आहे, बरं. तिथं आम्ही कॉल करून देतो बरं. की बाबा हे पार्ट नाही आहे, हां. तर ते काय करते आम्हाला 2 ते 3 घंट्यात पुसदमध्ये अवेलेबल करून देते ते. बरं, म्हणजे तिकडून पार्ट. आणि हे पार्ट आता समजा वापरला तर हे जेन्युइनच असणार ना? जेन्युइनच पार्ट, टाटा म्हणजे मोटर्सचं local जेन्युइन part पार्ट, वापरत लोकल नाही. पार्ट नाही, जेन्युइन पार्ट. जेन्युइन पार्ट. त्याची warranty पण त्याची राहणार. वॉरंटी पण राहील तुम्हाला. जी कंपनीची असेल जी ती. कंपनीची वॉरंटी राहील तीच आम्हाला बी तिथं तुम्हाला वॉरंटी द्यायला लागेल. बरं, आणि आता म्हणजे जसं आता मी सर्व्हिस सेंटरला गाडी नेली की ते जॉब कार्ड ओपन होतं, सेम तीच प्रोसेस. तेच प्रोसेस माझ्यापाशी पण होईल. जॉब कार्ड पहिले तुमचा ओपन होईल. हा बंधू गुरु ॲप आम्ही उघडून त्याच्यात तुमचा व्हेकल नंबर वगैरे टाकून आम्ही ते जॉब कार्ड आम्ही तयार करतो. अच्छा, म्हणजे ही सगळी माहिती टाटा मोटर्सकडे फीड राहणार आणि टाटा मोटर्सची तुम्ही अथॉराइज सर्व्हिस तुम्हाला करण्याची ऑथॉरिटी दिलेली आहे आम्हाला. म्हणजे जे पण आम्हाला Star- सर्टिफिकेट बी त्याचं दिलेलं आहे. तर महत्वाचं म्हणजे मला जास्त लांब जायची गरज नाही. लांब जायची टाटा आवश्यकता मोटर्सची नाही. वॉरंटी सुद्धा वॉइड होणार नाही. नाही होणार. दुसरी गोष्ट म्हणजे ओरिजिनल पार्ट यूज केले जाणार. सर्व्हिस सुद्धा एकदम चांगली होणार कारण तुम्हाला ऍडव्हान्स ट्रेनिंग दिलेलं आहे. त्याच्यामुळे जे स्पॅनर्स वगैरे असतात हा. जे कंपनीचे दिलेले आहेत ते तुम्ही यूज करणार. त्याच्यामुळे तेच हा कुठे कधी कधी काय होतं, आपण लोकल शॉपला जातो तिथे नट स्लिप होतो. लोकल शॉपला जर तुम्ही जर गाडी जर घेऊन गेले तिथे तर तुमची वॉरंटी राहणार नाही. वॉइडच होती. हा हा बरोबर. पण तेच जर तुम्ही जर आता पुसदला जर तुमची गाडी जर बंद पडली, तुम्ही सर्व्हिस सेंटरला जर कॉल केला तर ते तुम्हाला जवळपासचा एरिया कुठे असो, स्टार गुरु जे कुठे असला तरी त्याचा जवळपासचा तुम्हाला त्याचा नंबर भेटेल तुम्हाला
किंवा जर पुसदमध्ये जर माझा नंबर भेटेल तुम्हाला, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टाइम वाचेल, टाइम आणि वाचल, पैसे तिथं वाचेल. पैसे वाचल, आणि जे लांब एरिया आहे समजा 100-150 किलोमीटरचा, ते तुमचा एक टर्न वाचल त्याचा. हां, बरोबर, ते पण वाचेल. टाटा मोटर्सचे कुठल्या कमर्शियल व्हेकल रिपेअर करू शकता, मी किंवा टाटा सर्व्हिस एस करू शकता? टाटा एस गोल्ड, टाटा एस पेट्रोल, इंट्रा V30, V50, आता 70 आता लॉन्च झालेला आहे. त्याच्यानंतर योद्धा गाडी. अच्छा, म्हणजे तुम्ही टाटा मोटरची जितक्या पण ACVs आहेत हा, त्या सगळ्या रिपेअर करू शकता. सर्व रिपेअर करतो. ओके, म्हणजे आता म्हणजे जवळपास असं पकडा की डॉक्टरच आहे. हा, डॉक्टर, तुम्ही डॉक्टर म्हणजे किती मस्त बघा. कुठल्याही आउटसाईडला तुम्ही गेला, तुमची टाटा मोटरची ACV असेल आणि बंद पडली, काही प्रॉब्लेम आला, फॉल्ट झाला, तरी स्टार गुरु तुम्हाला एकदम व्यवस्थित रिपेअर करून देतील. बरोबर बरं. आता हे झालं स्टार गुरु बद्दल, पण आता ही पाठीमागे जी इंट्रा V70 उभी आहे, हा. लोकांचं असं म्हणणं आहे, मी ऐकलंय हा. की गाडीची चेसी जास्त एक्स्ट्रा लोड टाकल्यावर बेंड होते, किंवा शेतात तिला यूज करू शकत नाही, घासते वगैरे, बरेच प्रॉब्लेम्स आहेत, मायलेज चांगलं देत नाही, असं हे लोकांचं सांगणं गलत आहे. हिचं कसं आहे, ग्राउंड अँड क्लिअरिंग जी आहे बघा, हा. हिचं 180 mm आहे. बरोबर, हो, बरोबर आहे. हिचे टायर दिलेले आहे 15 नंबरचे टायर दिले, 15 त्यामुळे टायर कसं आहे, खाली लागण्याचे चान्सेस नाहीच आहे. बरोबर. आणि राहायला प्रश्न तुम्हाला याजूक म्हणत आहे की बुवा हिचा प्रॉब्लेम Overload चेचिसचा, ओव्हरलोडचा, तर हिचा चेचिसचं पुरी आखण दिलेली आहे चेचिस. बरं. बाकीच्या गाड्याचे पिकअपचे जे असते त्याच्यामध्ये कसे आहे, 2 भागामध्ये दिलेली आहे, बरं. पण हिची जी आहे पुरी आखण दिलेली आहे हा. चेचिस, म्हणजे हिला बेंड होण्याचे चान्सेस अजिबात नाहीये. बरं, म्हणजे तुम्ही बाकीच्या कंपन्यांच्या पिकअपचं बघितलंय की बेंड झालेले आहेत? हा, बेंड झालेली आहे. टाटा माझ्या- मोटर्सच्या गाडीची टाटा कधीच- मोटरची आतापर्यंत आलेली नाही आहे Complaint माझ्याकडे, च आणि चान्सेस नाही होण्याचे, कारण की तुम्ही आखंड चेसिस दिल्याच्या नंतर बेंड होण्याचे चान्सेस नसतात. बरोबर. तिचा डाला बी 10 फूट 6 फूट असं लांबी रुंदीला दिलेला आहे. याच्यामध्ये तुम्ही 17 ते 20 क्विंटल तुम्ही लंब्या टूरला घेऊन आरामात जाऊ शकता. अच्छा, म्हणजे 2 टनापर्यंत याच्यामध्ये नेऊ 2 शकतो. टनापर्यंत तुम्ही लंब्या टूरला घेऊन जाऊ शकता. Overload? आणि लोकलला बी जर तुम्हाला जर जायचं असेल 3 टनापर्यंत तुम्ही आरामशीर घेऊन जाऊ शकता. इथं नेतात लोक. हा, लेतात लोक नेते. काही लोकांचं असं म्हणणं आहे की या गाडीवरती जास्त ट्रिप पण करू शकत नाही. नाही, गलत आहे. तुम्ही आरामात तिला कुठे घेऊन जाऊ शकता. तुम्ही इंजन हिचा 80 हॉर्स पॉवर दिलेला आहे. हिचे 4 सिलेंडर आहे, हिचं डिझेल इंजन आहे. बाकीच्या गाड्याचे जसं की आता पिकअप जे आहे 14 ते 15चा ॲव्हरेज देते. बरोबर. या गाडीचा ॲव्हरेज असा आहे की 18 ते 22 तुम्हाला ॲव्हरेज आरामशीर देते. प्लस हिचा इको स्विच दिलेली आहे. तुम्ही अनलोडिंग मध्ये समजा जर चालवत असाल तर स्विच जर इको स्विच तुम्ही ऑन केलं तर तुम्हाला अजून मायलेज जास्ती म्हणजे भेटेल. अजून मायलेज चांगलं. अजून जास्ती भेटते त्याचा. मग कस्टमर्स तुम्हाला याचे रिव्ह्यू सांगत असतील की गाडी कशी काय? सांगतात ना कस्टमर. माझ्याकडे इंट्रावाली भरपूर कस्टमर येतात माझ्याकडे. त्यांची बी मी राय घेत असतो की बुवा इंट्रा गाडी कशी आहे, काय आहे. ते सगळं सांगतात की बुवा आम्ही हिला शेतातही घेऊन जाऊ शकतो, खरबड रस्त्यावरही घेऊन जाऊ शकतो, माळावर वगैरे कुठेही जे चढ वगैरे आहे तिथं कुठेही घेऊन गेलं आम्हाला काही प्रॉब्लेम नाही म्हणते. त्रास काही नाही? काही त्रास नाही तुला. मी स्वतः चालून बघितलेली आहे. काय मी म्हणता स्वतः तुम्ही? अनुभव घेतलेला आहे. हिची स्मूथ गाडी आहे. सस्पेन्शन चांगलं 1 नंबर आहे. समोरचे जे 2 पाटे आहे, मागे 10 पाटे आहे. कुठं बुवा असं काही बुवा जसं बाकीचे जर कसं चालून कंबर होते, हिचं कम्फर्टेबल सीट दिलेली आहे. हिचं मागे पुढे सीट होते, ॲडजस्ट होते सीट. आणि प्लस याचं असं आहे की तुम्ही जर लंब्या टूरला जर घेऊन गेले किंवा तुम्हाला कुठं आराम करायचा असेल 1-2 घंटा, बाकीच्या पिकअपमध्ये आराम करायला चान्सेस नाही. बरोबर. जागा हिचं कसं आहे, हिला तुम्ही झोपू शकता. काय सांगता हा. पुढे? हा, बरोबर आहे. ते हा, छोटंसं एक दिलेलं आहे ना, तर त्याच्यात तुम्ही आरामात झोपू शकता. एक माणूस झोपू शकतो. एक माणूस आरामशीर झोपू शकतो. स्टेअरिंग वगैरे एकदम स्मूथ आहे. एका बोटावर तुम्ही स्टेअरिंग फिरू शकता. ती जसं की आता बाकीच्या पिकअप गाड्याला 2 माणसाची आवश्यकता असते की बुवा एक ड्रायव्हर असतो आणि एक सांगणारा असतो की बुवा मागे पुढे घ्या म्हणून. पण हिला आवश्यकता नाही, कारण की हिला ऑलरेडी मागे सेन्सर दिलेला आहे, रिव्हर्स सेन्सर दिलेला आहे, पार्किंग सेन्सर. की बुवा एखादी भीत किंवा एखादी गाडी जर मागे असली तर आपल्याला दिसत नाही. बरोबर. जेव्हा तुम्ही ती गाडी तिचा लावता पार्किंगला, तेव्हा याच्यात एक सेन्सर असतो. सेन्सर एक वाजतो टुई करून. तर त्या आपल्याला कळून जाते की बुवा मागे काहीतरी आहे बुवा. त्यामुळे तुम्हाला 2 माणसाची आवश्यकता नाही, एक माणूस हिला पार्किंगला लावू शकतो. तर आता गाडीच्या डिझाईन बद्दल तुम्हाला काय वाटतं दिसायला? डिझाईन बद्दल हिचं कसं आहे, हिचं एकदम कार लुक दिलेला आहे. बरोबर. बाकीच्या गाड्याचा कसा लंबा असल्यामुळे डिस्टन्स कळत नाही. हिचं लगेच तुम्हाला डिस्टन्स कळून जाते. किंवा इमर्जन्सी तुम्ही जर दाबले तर ते लागण्याची नो चान्सेस आहे. हा, म्हणजे
समोरचं दिसते हा याच्यामुळे समोरचं लगेच दिसून जाते. क्रोम लाईन आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे कलर कॉम्बिनेशनमुळे Colour- चांगलं दिसते पूर्ण. हा हा जसं की बाकीच्या पिकअप गाडीमध्ये बघता तुम्ही की बुवा जसं आपण गेअर टाकताना एकदम हार्डली जातो. हा बरोबर. नवीन गाडी असो कोणती पिकअप नवीन गाडी असो तिचं हार्ड जातं. हिचं एकदम गेअर इतके स्मूथ आहे की तुम्ही 2 बोटाने तुम्ही सुद्धा टाकू शकता हिचे. स्मूथ एकदम एकदम स्मूथ आहे आणि तुम्ही कितव्या गेअरवर चालवायले ते तुम्हाला त्या डॅशबोर्ड मध्ये दिसते. हा गिअर शिफ्ट इंडिकेटर गिअर शिफ्टिंग इंडिकेटर आहे त्याच्यात. त्याच्यामुळे मायलेज पण चांगलं मायलेज पण का चांगला देतो आणि कितव्या गेअर मध्ये आहे ते करून जाते आणि एकदम स्मूथली आहे हिची गेअर. मित्रांनो, आज आपल्यासोबत जोडले गेले होते स्टार गुरु, ज्यांनी आपल्याला खूप चांगली माहिती दिलेली आहे. तुम्ही कुठेही आसपास इथे पुसदच्या आसपास कुठेही आलात तरी ते तुम्हाला सर्व्हिस देतील. तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल व्यंकटेश कार केअर पुसद यवतमाळ, इथे त्यांचा नंबर आहे. तुम्ही त्यांना आरामशीर कॉल करू शकता. गाडीमध्ये काही प्रॉब्लेम आला तर टाटा मोटरची SCV तुमच्याकडे असेल आणि काही प्रॉब्लेम आला तर बिंदास त्यांना कॉल करा. किंवा मॅक मोटर्स आहे इथे यवतमाळ, इथे 150 किलोमीटर इथनं, त्यांना सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. ते यांचा नंबर तुम्हाला प्रोव्हाइड करतील. खूप चांगली सर्व्हिस, खूप चांगला इनिशिएटिव्ह आहे टाटा मोटर्सचा. तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करा आणि जर तुम्ही याचा उपयोग केला असेल ते देखील तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगू शकता. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मला रजा द्या. जय महाराष्ट्र.